नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत साम आणि सकाळनी संयुक्तपणे ज्या प्रकारे न्यासा संस्थेला दिली गेलेली आरोग्य सेवा भरतीची प्रक्रिया कशी सदोष आहे याचा सगळा पर्दाफाश केला आणि लोकांच्या समोर याच्यातलं सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं काय घडलंय हे जेव्हा समोर आलं तेव्हा मंत्रालयापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत जाणाऱ्या प्रत्येकांचे धाबे दणाणले. मग हा घोटाळा करतंय कोण आणि हा घोटाळा करण्याकरता त्याला कोण साथ देतंय याच्यावर कारवाई का होत नाही हा कळीचा प्रश्न आहे. आरोग्यमंत्री म्हणाले 2-3 दिवसात नवी तारीख जाहीर करू, दोषी असलेल्या लोकांवरती कारवाई करू. अशा अनेक कारवाया झाल्या असतील, असे अनेक दोषी ठरले असतील, पण एकाही संस्थेवर किंवा अशा ब्लॅकलिस्टेड संस्थेवरती कारवाई करण्याचं धाडस सरकार दाखवत नाही. मग याचा अर्थ याच्यात काही धागेदोरे आणि लागेबांधे आहेत का हा प्रश्न सरळ सरळ उपस्थित होतो. आज याच प्रश्नावर चर्चा करण्याकरता आपल्यासोबत पॅनलवरती आहेत प्रकाश शेंडगे माजी आमदार, आपल्यासोबत उमेश पाटील आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कदम आहेत. ज्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला होता ते राज आव्हाड विद्यार्थी आहेत औरंगाबादवरून, आणि आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख हे देखील आहेत. मला सुरुवात राज आव्हाड तुमच्यापासून करायची आहे. काय नेमकं तुम्ही सोचलंय आणि या परीक्षा केंद्रावरती गेल्यानंतर जायच्या आधी तुम्हाला जेव्हा कळलं की आपली परीक्षाच होणार नाही तर याच्यात कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या? कारण आज दिवसभरात असंही ऐकतो आम्ही की काही एजंट याच्यामध्ये आहेत, काही दलाल याच्यामध्ये घुसलेले आहेत, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे दावे पैशांचे केले जात आहेत, पैसे मागितले जात आहेत. तुम्हाला काय वाटायला आलं? म्हणजे तुम्ही सगळ्यात प्रथम समजून घेतलं पाहिजे की परीक्षा फॉर्म भरत्या या क्षणापासून विद्यार्थ्याला अडचणी आलेल्या आहेत. एक तर पहिल्यांदा ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायची सुरुवात केली त्यावेळेस वेबसाईटचा प्रॉब्लेम आला. नंतर ज्यावेळेस हॉल तिकीट काढायची वेळ आली त्यावेळी 1-2 दिवस विद्यार्थ्यांना तो त्रास सहन करावा लागला. आणि हॉल तिकीटवरती परीक्षा केंद्र ह्या जिल्ह्यात भरलेलं असताना 2-3 जिल्हे दुसरे ओलांडून विद्यार्थी कसे बसे तिथपर्यंत पोहोचले होते. 99% विद्यार्थी की त्या परीक्षा केंद्रावरती संध्याकाळपर्यंत पोहोचले होते ते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अचानक तुम्ही संध्याकाळी सांगता की परीक्षाच होणार नाहीत. म्हणजे मला वाटतंय की विद्यार्थ्याचं एक मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. जे प्रशासनाला शासनाने ह्याच्यामध्ये अगोदरच पूर्ण नियोजन करायला पाहिजे होतं की कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे, ती कंपनी नियोजन करू शकत नाही, ती सक्षम नाही, तिच्यावरती जबाबदारी द्यायची का नाही, याच्यावर काहीतरी एक सिस्टीम आहे ना, प्रशासन आहे ना, त्याच्यावर काही तज्ज्ञ माणसं बसलेले आहेत ना. तर त्यांचा रिपोर्ट त्यांनी चुकीचा दिला का त्यांच्यावर कोणी शासनातल्या एखाद्या राजकीय माणसाने प्रेशर आणलं त्या कंपनीला टेंडर देण्यासाठी, याची पडताळणी मला वाटतं आपण केली पाहिजे. आणि दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मांडतो की एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीवर जर कोणी जर आरोप केला तर आपण काय म्हणतो की त्याच्यावर आता मी मानहानीचा दावा टाकतो. तर मला तुमच्या माध्यमातून या सरकारला नाही शासनाला सांगायचंय की तुम्ही 8 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण केलंय, तर तुमच्यावर किती करोडचा दावा टाकला पाहिजे विद्यार्थ्यांनी, याला उत्तर कोण देणार आहे? उमेश पाटील उत्तर द्या. जर 8 लाख विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण झालं असेल तर याला जबाबदार कुणाला धरायचं? चौकशी होईल, कारवाई होईल, माणसं निश्चित केली जातील, उद्या कोण संस्था बदलायची का ठेवायची याचे विचार होतील, पण या मुलांचं मानसिक खच्चीकरण झाल्याला जबाबदार कुणाला धरायचं? नाही, निश्चितपणे जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच्याबद्दल जबाबदारी टाळण्याचा प्रश्न येत नाही. ज्या वेळेला राज्य सरकार म्हणून या आरोग्य भरती असेल किंवा कुठल्याही पद्धतीची शासकीय भरतीच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला याच्या संदर्भातलं नियोजन केलं जातं, हा नंतरचा तपशिलातला भाग आहे की त्याच्यामध्ये या नेमक्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला याला जबाबदार कोण हे आपल्याला शोधावं लागेल किंवा जे काही समोर येईल ते त्या चौकशीमध्ये येईल. परंतु या विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला ही 100% खरी बाब आहे आणि ते नाकारता येणार नाही. यापूर्वी देखील अनेक वेळेला जेव्हापासून शासनाची नोकर भरतीची प्रक्रिया ही खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून ज्या वेळेपासून राबवायला सुरुवात झालेली आहे त्या प्रत्येक भरतीच्या वेळेला काही ना काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. मी सहज आजच्या या चर्चेच्या निमित्तानं मागच्या झालेल्या अनेक अशा पद्धतीच्या मग त्या ऑनलाईन परीक्षा असू द्या, एवढंच काय तर सहकारी बँका किंवा खाजगी बँकांच्या ज्या परीक्षा ज्या वेगवेगळ्या एजन्सी मार्फतच घेतल्या जातात. आजकाल सेंट्रल गव्हर्नमेंटचे असू दे, मेट्रोची असू दे किंवा एखाद्या बँकेची असू दे किंवा शिक्षण संस्थेची असू दे,
यांच्या ज्यावेळेस जागांची भरती असते त्यावेळेला त्या भरतीची प्रक्रिया राबवण्याकरता ते टेंडर मागवतात आणि एखाद्या एजन्सीला त्याच्या संदर्भातलं काम दिलं जातं. राज्य सरकारही तेच करतंय, केंद्र सरकार तेच करतंय. आणि ज्या ज्या वेळेला ह्या परीक्षा झालेल्या आहेत त्या वेळेला प्रत्येक वेळेला काही ना काही या परीक्षेच्या संदर्भात घोळ झालेलाच आहे. एक ते हॉल तिकीटचा असेल किंवा बसण्याची व्यवस्था असेल किंवा पत्ते चुकण्याचा असेल, हे सगळं झालेलं आहे. आता नाही, एक आहे उमेश पाटील की उमेश पाटील ज्यांच्या- उमेश पाटील तेच तर मी म्हणतो, जर वारंवार हे होत असेल, वारंवार अशा गोष्टी घडत असतील तर देखील आपण पुन्हा त्याच प्रक्रियेमध्ये जातोय. सांगतो- म्हणजे ही घोडचूक नाहीये का? सांगतो त्यात मी याच्यामध्ये जायचा प्रयत्न करतोय. शेवटी काय आहे की हे सगळं जे आपण ह्या परीक्षा कंडक्ट करण्याच्या बाबतीमध्ये असलेल्या ज्या काही देश पातळीवरच्या नामांकित संस्था आहेत, याच्यामध्ये आपलं इकडं महाआयटी डिपार्टमेंट आहे. त्या महाआयटी डिपार्टमेंटनी काही निकष ठरवून दिलेले आहेत. या निकषामध्ये पात्र असणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये ई टेंडरिंग होतं आणि त्याच्यामध्ये जो सर्वाधिक कमी बोली लावतो त्याला ते टेंडर दिलं जातं. ही साधारणपणे पद्धत असते आणि सगळीकडेच आहे. आता हे केल्यानंतर एकदा त्या संबंधित प्रायव्हेट कंपनीला या बाबतीतली जबाबदारी दिल्यानंतर आपल्याकडे काम काय, फक्त प्रश्नपत्रिका तयार करून त्यांच्या हातामध्ये सोपवणं. आता त्यांनी काम नाही नीट केलं तर त्याच्या संदर्भातलं जे काही शासन करायचं ते त्यांना आपण करू, परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला त्याच्याबद्दल राज्य सरकारच्या वतीनं माननीय आरोग्य मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. फक्त तोंडी दिलगिरी व्यक्त करून मला माहित आहे विद्यार्थ्यांचा मनस्ताप जो आहे तो झालेला भरून निघणार नाही, परंतु झाली गोष्ट ही झालेली आहे. आता याच्यामध्ये जे पुढची तारीख दिली जाईल त्याच्यामध्ये कमीत कमी या संदर्भामधल्या सगळ्या प्रिकॉशन जे आहेत ते घेऊन ती परीक्षा नीटपणे व्हावी, कुठल्याही पद्धतीचं विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये. त्याचबरोबर जे काही बातम्या कुठे एजंटचा सुळसुळाट झालेला आहे, कोण त्याच्यामध्ये पैसे मागताय, कोण भरती करण्याच्या करता काही लाख रुपये द्या म्हणताय, ह्या सगळा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये कुठं कोण इन्व्हॉल्व आहे का हे सुद्धा यामध्ये तपासण्याची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राहावी, कुणावरही अन्याय होऊ नये, कुणीही परीक्षेपासून वंचित राहू नये याच्या करता म्हणून शेवटी हा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जर तशीच रेटून परीक्षा घेतली असती, आपण एक ठीक. वेळेला अनेक लाखो विद्यार्थ्यांचा मनस्ताप टाळण्याकरता रेटून परीक्षा घेतली असती तर ठीक आहे, मी कदाचित काही मी लाख या या विद्यार्थ्यांवर या अनेक- या मुद्द्यावर परत येतो, कारण राज आव्हाड हे देखील ज्यांना मनस्ताप झाला ते विद्यार्थी देखील आपल्या सोबत आहेत. मी त्यांनाही काही प्रश्न विचारणार आहे परत याच मुद्द्यावर. पण प्रकाश शेडगे, ज्या गोष्टी घडल्या या खरंच दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत, क्षमा करण्यासारख्या आहेत, माफ करा म्हणून बाजूला ठेवण्यासारख्या आहेत? नाही, हे जे परीक्षेमध्ये हा जो गोंधळ उडाला सगळा, हा अक्षरशः या महाविकास आघाडी सरकार असेल किंवा पर्टिक्युलर डिपार्टमेंट असेल किंवा आता उमेश साहेबचं महाआयटी डिपार्टमेंट असेल, यांची अक्षम्य चूक आहे. आणि ही जी कंपनी जी आहे ही कंपनी ब्लॅक लिस्टेड होती हे माहीत असतानासुद्धा त्यांना शॉर्टलिस्ट केलं. काय 6 राज्यामध्ये ही कंपनी ब्लॅकलिस्ट होती. त्यांच्या मालकाला 84 दिवस त्याला जेलमध्ये घालण्यात आलं होतं. म्हणजे असं ट्रॅक रेकॉर्ड असताना सुद्धा ह्या कंपनीला काम दिलं गेलं पाहिजे. हा घाट कुणी घातला? हा कुणीतरी घाट घातलेला आहे. माहिती नसताना गोष्ट वेगळी, पण हे ऑन रेकॉर्ड आहे. हे ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे, हे ऑन रेकॉर्ड असताना सुद्धा तिलाच काम दिलं जालं जातं. आता सगळ्यावरची कडी म्हणजे अशी आहे की आता हा घोटाळा त्यांना ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकार होती ह्या कंपनीमुळे आलेली आहे. आणि तरीसुद्धा या शासनातले अधिकारी जे आहेत ते आता असा घाट घालत आहेत की पुन्हा जी दुसऱ्यांदा ही परीक्षा होईल ती याच कंपनीकडून घेण्यात यावी. हे काय गावडोबंगाल आहे? आज सकाळपासून जी क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे असं निदर्शनास आहे की ह्याच्यामध्ये बराच मोठा घोटाळा जो आहे तो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा उघडकीस येत आहे. मी ती ऑडिओ क्लिप मी CMना पाठवली, मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेली आहे, मी कमिशनर DG सगळ्यांना पाठवले आहे की ह्याची चौकशी झाली पाहिजे, केली पाहिजे. आणि हे फक्त अमरावती नाही, अख्ख्या महाराष्ट्रातला बघितलं तर हा फार मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. आणि ह्या कंपनीचं बॅकग्राऊंड जर बघितलं तर त्याला नक्की पुष्टी मिळते. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय चूक आहे? हे कोण विद्यार्थी आहेत? हे गरीब विद्यार्थी आहेत, हे शेतकऱ्यांची मुलं आहेत, पण गरीब मराठ्यांची मुलं आहेत, OBCची मुलं आहेत, धनगरांची मुलं आहेत, भटक्या मुंतांची मुलं आहेत. 10वी 12वी साठी असलेली ही परीक्षा जी आहे, अनेक वर्षानुवर्षे अशा परीक्षेची मुलं वाट बघतात. ज्या कौटुंबिक अडचणीमुळे जी मुलं शिकू शकत नाहीत, 10वीतनं ज्यांना शाळा सोडावी लागते, 12वी सोडावी लागते, अशांसाठी आयुष्यात आलेली ही सुवर्ण संधी असते. म्हणून ही मुलं चातकासारखी अशा परीक्षेची वाट पाहत असतात. असं जवळ जे काय असेल ते सगळं विकून ह्या परीक्षेची तयारी करतात. 2-3 हजार रुपये खर्च करून ते केंद्रावर जातात आणि तिथे गेल्यावर कळते की परीक्षा रद्द झाली तर काय त्याला मनस्ताप होईल मला सांगा.
म्हणून मी सरकारकडे मागणी केलेली आहे की ह्या विद्यार्थ्यांना बिलकुल तुम्ही बिलकुल 2,000 रुपये बिलकुल नुकसान भरपाई पण दिली गेली पाहिजे. पण आणि- राम कदम आणि ह्या राम कदम मला एक सांगा की जर अशी संस्था, मी येतो तो प्रकाशना तुमच्याकडे येतो ते बरं, पैसे त्या राम वस्तू कदम मला द्यायला सांगा की पाहिजे. जर एखादी संस्था बिलकुल ज्या एखाद्या संस्थेवरती अशा प्रकारे कारवाई होते, त्या ठिकाणी त्याचा कोण संचालक असेल, हे असेल, जसं आता प्रकाश शेंडगे सांगत होते की तो जेलमध्ये होता, तरी आपण ती संस्था निवडतो. मग ही निवड करणारे तर लोक कोण आहेत, ह्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. राजेंद्रजी, हे काय आता लपून राहिलंय का? हे 3 पक्षाचं वसुली सरकार महाराष्ट्राच्या जनतेला किती मूर्ख समजणार. जी संस्था आपण सांगता आहात त्याचा संचालक 84 दिवस तुरुंगात होता, आणि जी काही टेंडरच्या ज्या अटी आहेत त्या टेंडरच्या अटीमध्ये एखाद्या कंपनीने अशा स्वरूपाचं काम केलंय का, त्याचा अनुभव आहे का, हे महत्वाचं आहे. पण ती अटच त्यांनी काढून टाकली, आणि ती अट काय ठेवली की तुम्ही स्वतःचं शिफारस पत्र द्या. इथे क्लिअर कट वाजे लपलेला आहे. या आता आरोग्य डिपार्टमेंट मधला वाजे कोण आहे? विद्यार्थ्यांकडून 5-5, 10-10 लाख रुपये काढणारा कोण आहे? आणि ते पैसे वरपर्यंत मोठे नेते याच्यात सामील असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. एवढं तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दुचकुळ समजू नका. हा भाग एक. दुसरा भाग की मूळ मुद्दा असा आहे की आता देखील आरोग्यमंत्री, मी व्यक्तिविशेष बोलत नाही, काय म्हणतात, 15 किंवा 16 ऑक्टोबर किंवा 22 किंवा 23 ऑक्टोबरला घेऊ. अजूनही तुमच्यामध्ये शाश्वती नाही. परीक्षेच्या आदल्या दिवशी सांगितलं जातं की अफवांवर विश्वास ठेवू नका, परीक्षा होणार आहे, आणि रात्री 10 वाजता सांगितलं जातं परीक्षा होणार नाही. का? वसुलीचे पैसे तुमचे गोळे जमा झाले नाहीत म्हणून परीक्षा पुढे ढकलली. काय कारण नेमकं? अतिशय सुस्पष्ट सूर्यप्रकाशा इतकं क्लिअर कट अंडरस्टँडिंग आहे या परीक्षेच्या माध्यमातून या 3 पक्षाच्या सरकारला. म्हणजे मुंबईतल्या 10 DCP मध्ये 40 कोटी गोळा केले, महिन्याला 100 कोटी रुपये बिअर बार आणि याच्याकडून हप्ता वसुली करण्याचा त्यांचा बेत होता, करत होते. तसं या आरोग्याच्या परीक्षेमधून गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून लाखो रुपयाची एक खंडणी, ज्याला तुम्ही खंडणी म्हणा, हप्ते म्हणा, किंवा परीक्षेत पास होण्याचं आमिष म्हणा, हे गोळा करण्याचं यांचं षडयंत्र होतं. योग्य पैसे जमा झाले नाहीत म्हणून तुम्ही परीक्षा पुढे ढकलली का, याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. हे काय सोपं आहे का? आदरणीय प्रकाश शेंडगे जी अभ्यासपूर्ण आरोप करतात ते पूर्णपणे तथ्य आहे. तुम्ही जर बिंदूपूर्वक जाल राजेंद्रजी, तर ज्या पद्धतीनं ज्या 6 कंपन्या आहेत त्या 6 कंपन्या आणि त्या कंपन्यांचं सगळं बॅकग्राऊंड पाहिलं तर राजकीय वरदहस्त असल्याशिवाय या कंपनीला काम दिलं जाऊ शकत नाही. आणि राजकीय वरदहस्त हा एका पक्षाचा असू शकत नाही, कारण यांच्यामध्ये कसं आहे, जे काय येईल तिघांनी मिळून वाटून खा. तर त्याच्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रातला शेतकरी, जे विद्यार्थी आहे ज्याला मनस्ताप झालाय आणि ज्या पद्धतीनं एजंटच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा प्रयत्न झालाय, ते कधीही माफ करणार नाहीत. कुठल्या तोंडानं स्पष्टीकरण देताय तुम्ही या ठिकाणी? म्हणे दिलगिरी व्यक्त करतो, मी व्यक्तिविशेष पुन्हा बोलत नाही, दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. किती कोट्यावधी रुपये तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून गोळा करायचे होते आणि म्हणूनच तुम्ही ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम दिलं, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. या आरोपावर त्यांना उत्तर द्यावं लागेल. आणि पहिल्यांदा होतंय का हे? पहिल्यांदा होत नाही. बिलकुल बिलकुल नाही, हे पहिल्यांदा होतं. मी तेच म्हणतो की ऐका राम कदम ऐका, हे काही पहिल्यांदा झालेलं नाहीये आतापर्यंत. मी येतो परत येतो, मी परत येतो. अजून आपली चर्चा संपलेली नाहीये, मी परत तुमच्याकडे येतो. मला रविकिरण देशमुख आपल्याला ठीक आहे राम कदम बोला. माझं म्हणणं एवढंच आहे की वेगवेगळ्या माध्यमातून वसुली कशी होते. एका IPS अधिकाऱ्यानं पुराव्यासहित मुख्यमंत्र्यांना 1.5 वर्षापूर्वी सादर केलं. हे काय लपून राहिलंय का? नाही लपून राहिलं. त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. आज तुमचे सन्माननीय गृहमंत्री, तुमचे इतर मंत्री, सगळ्यांवर समन्स आहेत. कायदेशीर तुमच्या 11 मंत्र्यांच्या फाईल अभ्यासपूर्ण पद्धतीनं इथून पुढे सरकार पुढे आणि जनतेपुढे ठेवण्याचा प्रयत्न होतोय. हे सगळं द्योतक कसलं आहे की 3 पक्ष जेवढा वेळ आहे जनतेला लुटा, जनतेचं गेलं काय निवडणुकीत लोक विसरतात, अशा प्रकारची भूमिका धरून हा पद्धतशीरपणे जनतेला लुटण्याचा नवीन डाव आहे. या आरोग्य डिपार्टमेंटचा वाजे कोण, याचा खरा शोध घेतला पाहिजे.
ठीक आहे, आपण तो मुद्दा उपस्थित करूच या पुढे. मला पण रविकांत देशमुख एक मुद्दा याच्यातनं खास करून दिसतोय तो असा की जेव्हा जेव्हा अशा गोष्टी घोटाळ्याच्या समोर येतात किंवा चर्चेत येतात, भरतीच्या संदर्भातले येतात किंवा एखाद्या टेंडर संदर्भातले येतात, आपण वारंवार नेहमी बोलत आलेलो आहे मुंबई महापालिकेच्या संदर्भात किंवा इतर महापालिकांमधल्या रस्त्यांच्या कामांच्या निकृष्ट कामाच्या संदर्भात खड्डे पडतात, त्याच कॉन्ट्रॅक्टरला परत कंत्राट मिळतं, तो ब्लॅकलिस्टेड होतो, पुन्हा तोचं नाव बदलून पुन्हा दुसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरला त्याच्याच कोणाच्या नातेवाईकांना त्याला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तशीच ही पद्धत आहे. जर या नासा संस्थेवरती 6 राज्यांमध्ये कारवाई केली गेली असेल तर आपण त्या नासा संस्थेला कसं काय काम देऊ शकतो? आणि हे सगळं माहीत असून जाणीवपूर्वक हा सट्टा खेळायचं काम कोण करतं? राजेंद्र, तुम्ही अगदी मुद्द्यावर बोट ठेवायचा प्रयत्न केलाय. मुद्दा हाच आहे की यांचं निर्ढावलेपण, या कंपन्यांचं निर्ढावलेपण, मग ते रस्त्याच्या कामातले असतील किंवा कुठल्याही कामातले असतील किंवा परीक्षेच्या कामातले असतील, हे जे निर्ढावलेपण आहे ना, हे अफलातून आहे. म्हणजे आपली सिस्टमची त्यांनी पूर्ण वाट लावून टाकलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय करून करणार आहात, तुम्ही किती ओरडणार आहात, कारण ही व्यवस्था आम्ही चालवतो, ही व्यवस्था आम्ही बदलू देणार नाही. वरचे चेहरे बदलतील, काळ बदलेल, पण तुम्हाला आमच्याकडे आल्याशिवाय पर्याय नाही. आम्ही तुमचा व्यवस्थित खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाही. कारण आज कुठला पक्ष सत्तेवर आहे, उद्या कुठला पक्ष सत्तेवर असणार आहे हे महत्वाचं नाही आहे. आपण निवडून दिलेल्या लोकांचं अवलंबित्व अशा लोकांवर आहे. ही फार भयानक वाईट गोष्ट आहे की आपण काय करतो, प्रशासनामध्ये आज काम करणारी जी लोक आहेत मंत्रालयामध्ये, ही निवडक लोक आहेत, ही मेरिटची कॅन्डिडेट आहेत. मंत्रालयात बसलेले प्रत्येक अधिकारी, महाराष्ट्राच्या जिल्ह्यात बसलेले सगळे अधिकारी हे मेरिटवर निवडून घेतलेले आहेत. आपण त्यावेळी परीक्षांमधनं, मग ते एमपीएससी मधून असतील, युपीएससी मधून असतील, आपले लोकप्रतिनिधी आपण डोळे उघडे ठेवून व्यवस्थित निवडून दिलेले आहेत, मतदान करून त्यांना बहुमताने निवडून दिलेलं आहे. अशी ही निवडक मंडळी येतात आणि हे असे लोक जे आहेत हे वाकुल्या दाखवतात आपल्याला की आज तुम्ही काय करणार आहात करून. अहो, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय काय आहे? आणि हे अतिशय त्या राजच्या शब्दामध्ये जी तळतळ मला जाणवत होती, कारण मी सुद्धा एकेकाळी संघर्ष केलेला आहे, तुम्ही सुद्धा संघर्ष केलेला आहे, त्या राजच्या शब्दामध्ये तळतळ आहे, तळतळ. ती जर तळतळ आपल्याला कळणार नसेल ना, तर पुढे काय वाढून ठेवलंय यावर आपण छानपैकी पट्टी बांधून घेतलेल्या डोळ्यावर उद्या काय होणार आहे, अगडोम ह्या विद्यार्थ्यांचा कसा क्षोभ व्यक्त होणार आहे याविषयी आपण आज अनभिज्ञ आहोत. कारण आपल्याला एक विश्वास आलेला आहे की निवडणूक कशी लढवायची, कुठला पक्ष समोर असणार आहे, मतदारसंघ कुणाला सुटणार आहे, विरोधातला उमेदवार कोण असणार आहे, सगळं आम्ही व्यवस्थित करून घेतो. पुढची 5 वर्ष आमच्याच हातात आहेत, तुम्ही आमचं काय करणार आहात? हा जो काळ सोकावतोय हा फार डेंजरस आहे. कारण एमपीएससीच्या परीक्षांचा घोळ आपण पाहिला. एमपीएससीचा एक विद्यार्थी आपण स्वप्नील लोणकर गेला, त्यानंतर काय झालं, एमपीएससी वरचे सदस्य कधी नियुक्त केले गेले, हे काय चाललंय नेमकं याच्यावर कुणीही विचार करायला तयार नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करता, आम्ही तुमच्यावर आरोप करू, तुम्ही आमच्या फायली काढता, आम्ही तुमच्या फायली काढू. झालं, ही लोकशाहीची विटंबना किळसवाना सगळा प्रकार चालू आहे. आणि का बरं मंत्रालय सारखं मध्ये करतं? परीक्षा घेणं हे मंत्रालयाचं काम आहे, परीक्षा घेणं हे त्या खात्याचं काम आहे मंत्रालयातल्या. तुम्ही पॉलिसी ठरवायची असते मंत्रालयाने, तुम्ही धोरणं ठरवायची असतात, आणि अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही दुसरी असते. आणि तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे की जाती सक्षम यंत्रणा आम्ही उभी केली आहे, एकही चुकीची गोष्ट आम्ही घडणार नाही, आम्ही तुम्हाला लिहून देतो, असा शब्द मंत्रालयाने दिला पाहिजे. मंत्रालयाने का माफी मागावी? मंत्रालय का बरं प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू पाहते? आपण विसरलो की काय? सेपरेशन ऑफ पॉवर्स नावाचं घटनेमध्ये तत्व आहे. आपण ज्या राज्यघटनेचा नेहमी उल्लेख करतो, आपण विसरलो की एक्झिक्युटिव्ह जबाबदारी काय, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी म्हणजे संसदेची जबाबदारी काय, हे सगळं परत शिकण्याची वेळ आली आपल्यावर. हे फारच विषाद आहे. आणि आपण युपीएससीचा निकाल पाहिला राजेंद्र, शेवटी हाच मुद्दा, मी जास्त वेळ घेणार नाही. युपीएससीचा निकाल पाहिला, युपीएससीच्या यशवंत विद्यार्थ्यांचा आपण आज जिल्ह्यामध्ये सत्कार करतोय. लातूर सारख्या मराठवाड्यातल्या भागातल्या एका जिल्ह्यानं 7 युपीएससीचे सक्सेसफुल कॅन्डिडेट दिलेत. आपण यांचा सत्कार करत असताना आपण एका गोष्टीकडे का दुर्लक्ष करतोय की कोरोना असताना, परिस्थिती विपरीत असताना जर युपीएससी अत्यंत कार्यक्षमपणे परीक्षा घेऊन जर देशभरामधून 750 विद्यार्थ्यांची निवड करून जर देशाला कलेक्टर आणि वेगवेगळ्या प्रकारचे दर्जेदार अधिकारी, बिलकुल एमपीएससी काय करू शकत नाही? एमपीएससी काय झोपलं होतं? एमपीएससी काय करत होतं? हे काय करते ही परीक्षा अशी? प्रश्न आयटी कंपन्यांचा नाही आहे. ज्यांनी डोळे बंद करून यांचं सिलेक्शन केलं त्यांचा सत्कार तरी करावा किमान, कारण शिक्षा तर होणार नाही, अशी होत नसते शिक्षा. अशा अनेक गोष्टी की आपण चर्चेला घ्यायला बसलो तर आपल्याला डझनावारी माणसं दिसतील आणि आपण त्यांना शिक्षा नाही करू शकणार राजेंद्र.
बिलकुल बिलकुल उमेश पाटील योग्य सुचवतात रविकिरण देशमुख. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांचा जाहीर सत्कार करा एकदा, म्हणजे माणसं कळू द्या कोण आहेत ती. सारखा आहे आणि त्याच्याही पलीकडचा उद्वेग हा प्रत्यक्ष यामध्ये भरडला जाणारा जो बेरोजगार विद्यार्थी आहे आणि परीक्षार्थी आहे तो भरडला जातो. रविकिरण देशमुख काय, मी माझ्यासारखा एक आज जरी मी राजकारणात असलो तरी एकदा काही काळात एमपीएससीच्या परीक्षा युपीएससीच्या परीक्षा देत देत 4-4, 5-5 वर्ष परीक्षा व्हायच्या नाहीत आणि त्या काळामध्ये अक्षरशः 2 वेळच्या जेवणाचे भान निर्माण झालेले आम्ही लोक आहोत. त्यामुळे ह्या सगळ्याचा मनस्ताप काय होतो याची जाणीव आम्हालाही आहे. आज मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किंवा महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं म्हणा, मी या ठिकाणी त्या कंपनीची किंवा सरकारची बाजू मांडण्याच्या करता म्हणून मी या ठिकाणी बसलेलो नाहीये. मला समजतंय की या सगळ्या भरती प्रक्रियेच्या या सगळा जो झालेला प्रकार आहे हा मनस्ताप देणाराच आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही कुठंतरी जबाबदारी झटकतोय अशातला भाग नाहीये. राज्य सरकारची जबाबदारी ही पॉलिसी बनवायची आहे. रविकिरण देशमुख म्हणतात ते बरोबर आहे आणि म्हणूनच अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची शासकीय नोकर भरतीची जबाबदारी जी आहे ती खाजगी कंपन्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता राहावी हाच त्यामागचा उद्देश आहे. परंतु प्रत्यक्षात तसं होतानाही दिसत नाही. आता मगाशी राम कदम साहेबांनी अत्यंत आरोप केल्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे आरोपच केले एक प्रकारे. मला आम्ही काय चुकलो त्याचा मग तुम्ही चुकला तर तुमचं काढायचं अशातला भाग नाहीये. परंतु हे घडतं, याला प्रत्येक वेळेला ऐका मला दोन्ही मला राजकीय नेत्यांना या कार्यक्रमातून सुचवायचं आहे, एकमेकांची उणीधुणी काढू नका. ज्या मुलांच्या जखमेवर मीठ चोळलं गेलंय ती जखम भळभळतीये, ह्यांचे तळतळाट घेऊ नका. तेच सांगतो शेतकऱ्यांचे घेतो आपण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे घेतो, एकल महिलांचे घेतो, विधवा महिलांचे घेतो, अजून कुणाकुणाचे तळतळाट सोसून घेणार आहोत आपण. आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवा, पण यांना न्याय कसा द्यायचा याचा विचार करा. तेच सांगतोय मी. मगाशी मला सुरुवातीपासून माहित होतं, मला सुरुवातीलाच बोलता आलं असतं की भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये ज्या वेळेला त्यांचे ओएसडी असलेले कौस्तुभ ढवसे हे महाआयटी मध्ये ज्या वेळेस कुठलंही टेक्निकल क्वालिफिकेशन नसताना त्या ठिकाणी महाआयटी मध्ये डायरेक्टर केलं गेलं, त्यावेळेला युएसटी ग्लोबल या कंपनीला महाराष्ट्राच्या सरकारी नोकरी भरतीचं कंत्राट देण्यात आलं. युएसटी ग्लोबल ही कंपनी व्यापम घोटाळ्यामध्ये 2015 साली मध्य प्रदेश सरकारने ब्लॅकलिस्टेड केलेली कंपनी, ज्याच्यामध्ये 40 लोकांनी आत्महत्या केलेली होती, ती युएसटी ग्लोबल कंपनी जिला मध्य प्रदेश सरकारने ब्लॅकलिस्ट केलं होतं, त्याला देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातल्या पण त्यावेळेच्या नोकर भरतीची जबाबदारी दिली होती. 2017 पासून ते 2019 पर्यंत जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा या कंपनीने घेतल्या. नुसती परीक्षा फी म्हणून या युएसटी ग्लोबल कंपनीने 200 कोटी रुपये गोळा केले. युएसटी ग्लोबल पण उमेश पाटील एक मला सांगा, मला कुठल्या पक्षाची बाजू घ्यायची नाहीये. मला फक्त एक सांगा, यांनी व्यापम घोटाळ्यातली कंपनी घेतली म्हणून 6 राज्यामध्ये कारवाई केलेली कंपनी तुम्ही नेमली, म्हणजे फिटमफाट करायचा कार्यक्रम होता का? मला कुठल्या पक्षाची बाजू घ्यायची नाहीये. मला हा विषय करायचाच नव्हता. मला सुरुवातीलाच माहित होतं. मी सुरुवातीच्या सेगमेंटमध्ये हे बोललो नाही, परंतु राम कदमांनी अशा पद्धतीचे घाणेरडे आरोप केले. मी सांगतोय तुम्हाला की प्रत्येक परीक्षेमध्ये काही ना काही भानगडी झालेल्या आहेत. हे सांगायचा उद्देशच एक आहे की त्यावेळेचं जे युएसटी ग्लोबल कंपनी जी आहे ना, त्यावेळेच्या कॅगने देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असलेल्या राज्य सरकारच्या कॅगने त्यावेळेला या कंपनीला 17.11% जास्तीचं टेंडर का दिलं गेलं हा प्रश्न त्यावेळेस उपस्थित केला होता. आम्ही म्हणत नाही की त्यावेळेला सरकारने मी या पॅनलवरच्या सगळ्याच पाहुण्यांना सांगू इच्छितो, आपला कार्यक्रम सुरू आहे. या परीक्षेसंदर्भात शासनाने निर्णय घेतलाय. उमेश पाटील ऐका, शासनाने निर्णय घेतला परीक्षा घेण्याचा. मी आभार मानतो शासनाचे, किमान काहीतरी दिलासा या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलाय. परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने आता घेतलाय. आपण त्याच विषयी कार्यक्रम करतोय, त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली बातमी आहे. बघा स्क्रीनवरती, शासनाने ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही वेळापूर्वीच या संदर्भात सगळा निर्णय झालाय. ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आणि ज्याच्यावरती आपण आत्ता चर्चा करतोय, वेगवेगळे मुद्दे उपस्थित करतोय. पण झालेली चूक बाजूला ठेवता येणार नाही. राजावाड, तुमची प्रतिक्रिया. सरकारने सांगितलं की परीक्षा घेऊ आम्ही.
लागणार आहे. फक्त या परीक्षेमध्ये जे युएसटी ग्लोबलनी ज्या पद्धतीनं जे लोक परीक्षेला बसले नव्हते त्यांना पहिल्या नंबराने पास केलं असं अहमदनगरच्या आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी रायटिंग रिपोर्ट मध्ये दिलं. तसा प्रकार इथं होऊ नये उमेश पाटील एक मिनिट थांबा. हे जबाबदारीनं काम करत आहे. उमेश पाटील सरकारने जो निर्णय घेतलाय त्याच्यावर मला राज आवडची प्रतिक्रिया. राज आवड. परीक्षा घेण्याचं त्यांनी डिक्लेअर केलंय, परंतु आपण समजून घेतलं पाहिजे की पुढच्या महिन्यात झेडपीच्या काही परीक्षा आरोग्य विभागातल्या आणि त्या परीक्षाचं कॉन्ट्रॅक्ट पण ह्याच न्यासा कंपनीला दिलेलं आहे. सर्वप्रथम मी आदरणीय उमेश दादांना, कारण त्यांच्या पक्षाचे आरोग्यमंत्री आहेत म्हणून त्यांच्याकडून एक मागणी करतो, ते जर देऊ शकतात का बघू आपण, की जे कॉन्ट्रॅक्ट नासा कंपनीला दिलेलं आहे ते पुढच्या महिन्यात परीक्षा होणार झेडपीच्या, त्याचं पूर्णपणे तुम्ही जाहीर असं ते GR काढणार का की त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट देणार नाहीत, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कुठली परीक्षा आम्ही नासा कंपनीकडून घेणार नाहीत, हे एक आश्वासन तुम्ही देणार का? त्याच्यानंतर पुढच्या महिन्यातल्या परीक्षा आणि ह्या परीक्षा एकत्रित घेणार का, ह्या परीक्षा लवकर घ्यायच्या आहेत म्हणून पुढच्या परीक्षा येणार त्या पुढे ढकलणार, त्याच्यावर तुमचं स्पष्टीकरण काय आहे? आणि त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या परीक्षा रद्द ह्या झालेल्या आहेत त्या परीक्षाचं जे काही विद्यार्थ्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, आदरणीय आरोग्यमंत्री साहेबांनी की दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली, ते मान्य आहे आम्हाला, पण जे विद्यार्थ्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे, जे विद्यार्थ्याचे जळालेत, विद्यार्थ्याला जे काय आर्थिक नुकसान झालंय याच्याबद्दल तुम्ही काय असे जाहीर एखादं पॅकेज देणार का विद्यार्थ्याला? आणि त्याच्यानंतर आता परीक्षामध्ये जे काय अमरावतीमध्ये जे आदरणीय अण्णांनी सांगितले, प्रकाश अण्णांनी, की जे व्हायरल क्लिप झालेली त्याच्यामध्ये डायरेक्ट पक्षांचे आपले पैशाचे आकडेवारी डायरेक्ट 10 लाख 12 लाख 6 लाख. तर ज्या वेळेस परीक्षा केंद्रावरती परीक्षा होतात कुठल्याही असो, ग्रुप ए पासून ग्रुप डी पर्यंत कुठल्याही खात्याच्या परीक्षा असो, तर त्या परीक्षा केंद्रावरती मला वाटतं की जामर बसवावं, कसल्याही प्रकारचा कॉल तिथून आला नाही पाहिजे आणि गेला नाही पाहिजे. ही एक महत्वाची मागणी मी आदरणीय उमेश भाईयाकडे करतो. आणि त्याच्यानंतर एक मला असं सांगायचंय की ह्या परीक्षा केंद्रावर एक शासन म्हणून किंवा जे सांगितलं की नाही आणि माझा वेळ राजवाड माझा वेळ संपत आलाय. फक्त तारखा पुन्हा एकदा मी सांगतो आणि एकदा मला राम कदम यांची थोडक्यात प्रतिक्रिया घ्यायची. 24 ऑक्टोबरला गट ड या वर्गातली परीक्षा होणार आहे. 31 ऑक्टोबरला गट ब वर्गातली परीक्षा होणार आणि सरकार असं म्हणत आहे 9 दिवस अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हॉल तिकीट मिळेल. त्यामुळं आता याच्यात परत राजकारण काही करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनो तयारीला लागा आणि अभ्यासातून आपली ताकद काय आहे हे दाखवून द्या, ह्या यंत्रणेला दाखवून द्या, सक्षम अधिकारी बना, सक्षम सेवक बना आणि महाराष्ट्रातल्या या बरबटलेल्या व्यवस्थेला तुम्हाला वाटत असेल की ही व्यवस्था बरबटल्याने आपल्या वाट्याला हे सगळं दुःख येत आहे, या वेदना येत आहेत, हे सहन करावं लागतंय, तर हे बदलायचा प्रयत्न करा. राम कदम आपली प्रतिक्रिया थोडक्यात मी सांगेन की जे काही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आरोप केले त्याच्यावर चर्चा आपण ठेवा. मी अभ्यासपूर्ण पद्धतीनं कशा पद्धतीनं चुकीचे आरोप केले ते स्पष्ट करेन. आज मुद्दा काय आहे? आज मुद्दा 6205 ज्या जागा आहेत ज्याच्यासाठी 8,65,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दिलाय, त्यांचं आयुष्य आज तुम्ही टांगणीवर टाकलं. फक्त कशासाठी? तुम्हाला पैसे त्या कंपनीकडून खायचे होते याच्यासाठी का प्रत्येक विद्यार्थ्याकडून 5 लाख 10 लाख 15 लाख गोळा करायचे होते? जाहीर केलं की शेवटी आता विद्यार्थी परीक्षा देतील, तारीख जाहीर केली आता नाही तारीख जाहीर करून पण नाही. आता एजंटची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते, कुठल्या विद्यार्थ्याला, प्रामाणिक विद्यार्थ्याला विश्वास बसेल की मी जर 15 लाख रुपये नाही दिले तर मी पास होईन का नाही याची गॅरंटी नाही. कंपनी ती परीक्षा घेते जी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे. कंपनी ती परीक्षा घेते की जी या 3 पक्षाच्या मर्जीतली कंपनी आहे. आणि हे 3 पक्ष कशा पद्धतीची वसुली करता आहेत आपण मागची 2 वर्ष पाहतो. जिथे डीसीपी कडून पैसे घेतले जातात, जिथे बदल्यांचे पैसे घेतले जातात, जिथे परीक्षांचे पैसे घेतले जातात, तिथे हे 9 लाख विद्यार्थी पुढच्या महिन्यात परीक्षा देताना कशा पद्धतीनं कुठल्या मानसिक अवस्थेत परीक्षा देतील हा विषय. सरकारनं जोपर्यंत याची पारदर्शी एन्क्वायरी करून सरकार जाहीर करत नाही किंवा हे लोक याला जबाबदार आहेत, तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला मनापासून की ठीक आहे आता मी अभ्यास केला, मी परीक्षा देतोय, उद्या तो नापास झाला तरी त्याची भूमिका हीच असणार आहे. या वसुली सरकारनं त्यांचीच नियुक्ती केली की जे पैसे देऊ शकले. जो गरीब विद्यार्थी पैसे देणार नाही त्याचं काय?
तर त्याच्यामुळे हे वसुली रॅकेट ठीक होतं हे स्पष्ट ठीक झालंय. आहे. हे आणि त्याच्यानंतर याविषयी पण 2017 राम कदम 2016 याविषयी पण पुढे कधीतरी आपण चर्चा चांगली करू. याविषयी पण चर्चा करू, वेगवेगळ्या गोष्टी समोर आणू. आणि आता मला एकच सगळ्या राजकीय पक्षांना सांगायची आहे, सत्ता कुणाची येऊ, सत्ता येईल जाईल, पण ज्याच्यावर तुम्हीच सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना ब्लॅकलिस्टेड केलेल्या कंपन्या आहेत आणि संस्था आहेत, यांना पुन्हा एकदा त्या रांगेत आणण्याचा प्रयत्न करू नका आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा तळतळाट घेण्याचा देखील प्रयत्न करू नका. महाराष्ट्राचं चांगलं करण्यासाठी म्हणून सगळ्यांनी एकोप्याने काम करू आणि पुढे जाण्यासाठी काम करू. धन्यवाद. प्रकाश शेंडगे, राम कदम, उमेश पाटील, रविकिरण देशमुख आणि राज आवड, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात. सरकारने परीक्षा घेण्याचं जाहीर केलंय. साम आणि सकाळनी याचा सातत्याने पाठपुरावा केला होता आणि अखेर सरकारला यावरती मार्ग काढावा लागला आणि 8 लाख विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान हे बाजूला सारून त्यांना योग्य दिशेने परीक्षा घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये उभं राहण्याची संधी पुन्हा एकदा या बातमीच्या रूपाने पाठपुरावा करत आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हा एक छोटासा प्रयत्न, कारण साम TV अर्थात बातमी जी व्यवस्था बदलेल या पद्धतीने आम्ही काम केलं आणि व्यवस्थेला ही प्रक्रिया बदलण्यासाठी भाग पाडलं. यापुढेही अशाच बातम्यांचा पाठपुरावा करत राहू. आता इथंच थांबू. नमस्कार.